पैठणमधील जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडायचे असल्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याचे दिले आदेश। दिनांक 1/9/2024 रोजी पैठणमधील कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर उत्तर पैठण यांनी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहमदनगर यांना पत्र दिले आहे की आज दिनांक 1/9/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता जायकवाडी धरणात पाण्याचा साठा 84.90% एवढा झाला आहे। जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे, त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे। जायकवाडी धरणाच्या उद्धव भागातील धरणातून जायकवाडी धरणाकडे येणारी पाण्याची आवक विचारात घेऊन यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल। जायकवाडी धरणाच्या निम्न बाजूच्या आपेगाव, हिरडपुरी, जोगलादेवी, मंगळूळ, राजाटाकळी, लोणी, सावंगी, उभा बंधारा या उच्च पातळी बंधाऱ्यामधून सुद्धा कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल। तरी जायकवाडी धरण गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्याच्या निम्न बाजूंच्या गोदावरी नदी किनाऱ्यालगतच्या गावातील नागरिक, पशु, रस्ता, पूल, इतर वस्तू याची खबरदारी घेण्याबाबत सर्व संबंधितांना आदेश द्यावेत, असे पत्र कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभागाला सागर उत्तर पैठण यांनी दिले आहे। तरी गोदावरी नदी काठाशेजारी असलेल्या सर्व गावांमधील नागरिकांना दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले। तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड।